हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहे सगळेजण? मस्त ना? मी पण मस्त आहे, मजेत आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा. कारण की खूप पावसाळ्याचे दिवस आहेत आणि खूप लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. भरपूर लोकांची अवस्था खूप बेकार झालेली आहे. तर आज होता संडे आणि संडे निमित्त आम्हाला खायचं होतं नॉनव्हेज. तर त्याच्या पप्पांनी जाऊन आणलं होतं चिकन. कारण की आम्हाला मटणच आणायचं होतं किंवा फिश वगैरे, पण खूप पाऊस असल्यामुळे ते चिकन घेऊन आले. मग मला इतकं काही चिकन आवडत नाही, त्यांना पण नाही आवडत. तर बोलले की आता आणलेस तर मग आपण सुका आणि थोडंसं रस्सा कर, मग थोडंसंच करूया. ठीक आहे म्हटलं, चला. मग पिल्लूला पण आळणी द्यायचंच होतं, कारण की पिल्लू पण आता मध्येच आजारी पडला होता. मग म्हणलं चला याला सूप पण द्यावा आपण चिकनचं. तर मी चिकनची काही रेसिपी टाकत नाही, मला काय एवढं खास जमत नाही. तरी पण मग मी यूट्यूबमध्ये बघून किंवा असं करण्याचा प्रयत्न करते. तर संडेला यांची नेहमीप्रमाणे मस्ती चालू होती. माझं नेहमीप्रमाणे आपलं नॉनव्हेजमध्ये मग्न होते मी. खूप भरपूर टेन्शन असतं, पण मी अशी माझा टाईम माझा घरामध्ये कसा जातो मी दाखवत नाही कोणाला. कारण की टेन्शन आपल्याला भरपूर असतं. भरपूर लोकं म्हणतात की आमच्यावर जळते, आमच्यावर जळते. त्यांच्या जळण्या इतकं काही नाही बरं का. मी कोणावरही जळत नाही. मला कोणावरही जळण्यासाठी किंवा कोणाचा विचार करण्यासाठी माझ्याकडे इतका टाईम नाही आहे. मी इतकी बिझी झालेली आहे की मला स्वतःला आरशात बघायला स्वतःवरती सध्या टाईम नाही. त्यामुळं असा विचार करू नका की आमच्या मुलींवर जळते, आमच्यावर जळते. तर चला, आपलं इथं जेवण तयार झालेलं आहे, आम्ही बसतो जेवायला. तुम्ही मला कमेंट करून सांगा माझी भाजी, भाकरी, भात कसं झालेलं आहे ते. पिल्लूने तेव्हाच त्याचं सूप पिलं होतं, त्यामुळं आम्ही दोघं आता बसतो आणि नंतर मग मी त्याला चारणार होती. भाजी तर खूप चांगली झाली होती असं त्याचे पप्पा बोलतात. प्रेमाने बनवले की सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात असं म्हणतात, ते बरोबर आहे. चला, बाय.